आता वळूयात आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी सावधान, आपण एका गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहोत। तुम्हाला घाबरवण्याचा अजिबात हेतू नाहीये। भीती निर्माण करणं पत्रकारितेचा उद्देश कधीच नसतो, पण जे संकट आपल्या दाराशी येऊन ठेपलेलं आहे त्याबद्दल वेळेवर सावध करणं ही जबाबदारी आहे। आज आपल्या सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्यात, पण आभाळात पावसाचे ढग कमी आणि चिंतेचे ढग जास्त दिसतायत, कारण आज आपण एका अशा संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहोत ज्याचा फटका फक्त शेतकऱ्यांना नाही तर प्रत्येकाला बसू शकतो। संकट आहे संभाव्य दुष्काळाचं, आणि या संकटामागे आहे एक नाव, एल निनो। जगभरातील हवामान तज्ञ, संशोधक आणि वैज्ञानिक सातत्यानं इशारा देत आहेत, पॅसिफिक महासागरात निर्माण झालेला एल निनोची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होतीये, अधिक तीव्र होतीये। काही आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी तर याला 1950 नंतरचा सर्वाधिक प्रभावशाली एल निनो ठरण्याची भीती व्यक्त केली आहे। आपल्या भारताचा श्वास मान्सूनवर चालतो, आपल्या शेतकऱ्यांच्या आशा मान्सूनवर उभ्या आहेत, आपल्या धरणांचं भविष्य मान्सूनवर ठरतं, आपल्या शहरातील नळातून वाहणारं पाणी हे मान्सूनवर अवलंबून असतं, आपल्या ताटातलं अन्न, बाजारातला भाव, उद्योगधंदे, वीज निर्मिती, अर्थव्यवस्था सगळं काही मान्सूनशी जोडलेलं आहे। आणि म्हणूनच एल निनोचा सर्वात मोठा फटका जर कुठे दिसून येत असेल तो भारतीय मान्सूनवर आहे। आणि इतिहास आपल्याला वारंवार सावध करत आलाय। 2002 साल आठवा, 2009चं साल आठवा आणि 2015चं ते साल आठवा, जेव्हा लातूरला रेल्वेनं पाणी न्यावं लागलं। आठवा फक्त। या प्रत्येक वर्षी एल निनो सक्रिय होता आणि त्याचे गंभीर परिणाम लाखो लोकांनी भोगले। पिकं करपली, विहिरी कोरड्या ठाक पडल्या, धरणांचे तळ दिसू लागले, जनावरांसाठी चारा नव्हता, पाण्याच्या एका थेंबासाठी हंड्यासाठी मैलोन मैल चालावं लागलं। उत्पादन घटलं, अन्नधान्य महागलं। आज पुन्हा तीच चिन्ह दिसू लागली आहेत। जूनचा अर्धा महिना संपत आला, पण महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलेला मान्सून कुठे गायब झाला कळायला मार्ग नाही। पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, दुष्काळ हा फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये, तो प्रत्येकाचा प्रश्न आहे ज्याच्याकडे एक गुंठा जमीन नाही ना, ज्याचा शेतीशी काहीही संबंध नाहीये, त्यालाही दुष्काळाची प्रचंड झळ बसणार आहे। कारण धरणात पाणी नसेल तर शहरातली नळं कोरडी ठाक पडतील, शेतात पीक नसेल तर बाजारात महागाई उसळेल, वीज निर्मितीवर परिणाम झाला तर उद्योगांवर त्याचा थेट परिणाम होईल। आज अनेक शहरातील जलसाठे चिंताजनक पातळीवर आहेत। अगदी मुंबई सारख्या राजधानीच्या शहरात काही ठिकाणी टँकर धावू लागलेत, हे वास्तव आहे। उद्या जर मान्सून मध्ये मोठा खंड पडला तर पाणी कपात ही हेडलाईन दररोज या चॅनलवरती प्रत्येक बुलेटिन मध्ये तुम्हाला दिसणार आहे। मात्र अजून वेळ गेलेली नाहीये। आपण आज नाही तर कधीच नाही अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करावं लागेल। आज पाऊस किती पडेल, कुठे पडेल हा प्रश्न नाहीये, आपण किती सज्ज आहोत, आपण प्रत्येक थेंब जपण्यासाठी तयार आहोत का, आपण जलसंधारणाला लोक चळवळ बनवणार आहोत का, जी गेल्या काही दिवसात संथ झाली होती। आपण केवळ तहान लागल्यावरच विहीर पाडणार आहोत का, आपण पिकांचं नियोजन बदलणार आहोत की नाहीये, की आजही जास्त पाण्याची पिकं घेऊन पुन्हा एका संकटात आम्ही जाणार आहोत। आपण भविष्यातल्या संकटाची तयारी आजपासून करणार आहोत की नाहीये, कारण निसर्ग आपल्याला इशारा देतोय, वारंवार देतोय, पण संकट येण्यापूर्वी त्याचा आवाज जे ऐकतात ना तेच इथं टिकून राहतात, आणि जे आवाज ऐकत नाहीत ते टिकत नाहीत। म्हणून आजचा प्रश्न पावसाचा नाही, आजचा प्रश्न आपल्या शहाणपणाचा आहे। पडणारा प्रत्येक थेंब जपणं आपल्या हातात आहे, पण